पण ते कर्ज रिकव्हर करत असताना कशा पद्धतीत मानसिक तणाव द्यायला पाहिजे या विषयावरती देखील सरकारने एक भूमिका त्यांची देखील जाणून घेतली पाहिजे। ही वास्तू राज्य सरकारकडे कशी आहे आणि रामोजी सिटी सारखी राज्य सरकारची एखादी फिल्म सिटी नितीनच्या नावाने उभी कशी करता येईल याच्यासाठी देखील सरकारने प्रयत्न करायला पाहिजे। हिंदी फिल्म कलाकाराबरोबर झालेल्या वादामुळे मला काम मिळत नव्हतं। हा फिल्म कलाकार कोण होता जो मराठी माणसांवर अन्याय करत होता आणि अशा प्रकारे फिल्म सिटी मधला दहशतवाद जो कुठे नितीनला श्रद्धांजली देत असताना 2 ते 3 मिनिटंही खरीच पुरणारी नाहीत, परंतु तरी देखील वेळेचं गांभीर्य लक्षात घेता प्रथमतः तर नितीनजींच्या आत्म्याला शांती लाभो ही मनापासून मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो। आपण औचित्य म्हणून हा विषय दिलाय, श्रद्धांजली खऱ्या अर्थाने आहेच आपली सगळ्यांची। खऱ्या अर्थाने सभापती महोदय नितीन बद्दलचं जे महानोरांचं आपण घेतोय वक्तव्य माननीय दरेकरांनी भाईनी सचिन भाऊनी जे केलं ते खऱ्या अर्थाने दखल घेतली, मुलाशी बोलले, या राज्यासाठी देशासाठी आपल्यासाठी अभिमान वाटावा अशा प्रकारचं होतं। नितीन कलाकार होताच, पण मला मी आज आपल्याकडे आवर्जून वेळ मागितला कारण तो माझा अतिशय जुना मित्र आणि माझा नातेवाईक देखील होता। आपण पाहिलं असेल गिरण गावात मोठा झालेला एक मुलगा एवढा मोठा भव्य दिव्य सेट उभा करतो आणि सातत्याने तो माझ्या संपर्कात होता। 7-8 महिन्यापूर्वी भाई त्यांच्या मुलीच्या लग्नात आपण देखील आला होता आणि 8-9 महिन्यापूर्वी देखील तो डिप्रेशनमध्ये गेला होता। सातत्याने जसं आम्ही ॲडलवाईसच्या बाबतीत म्हटलं तर ॲडलवाईसच्या बाबतीत प्रवीण भाऊनी जे मांडलं ते कर्ज त्याच्या डोक्यावर होतं, इन्स्टिट्यूटचं कर्ज होतं, पण ते कर्ज रिकव्हर करत असताना कशा पद्धतीत मानसिक तणाव द्यायला पाहिजे या विषयावरती देखील सरकारने एक भूमिका त्यांची देखील जाणून घेतली पाहिजे। आणि सचिन भाऊनी जो प्रस्ताव ठेवला एनसीएलटी मध्ये असलेलं कर्ज हे राज्य सरकारने फिल्म सिटीच्या माध्यमातून किंवा आपलं सांस्कृतिक मंत्रालयाच्या माध्यमातून हा प्रस्ताव घेऊन ही वास्तू राज्य सरकारकडे कशी आहे आणि रामोजी सिटी सारखी राज्य सरकारची एखादी फिल्म सिटी नितीनच्या नावाने उभी कशी करता येईल याच्यासाठी देखील सरकारने प्रयत्न करायला पाहिजे। त्याचे महत्त्वाचे 2 मुद्दे प्रवीण भाऊ आणि आपण सगळे सांगताना विसरलात। देवेंद्रजींच्या जसा पहिल्या शपथविधीला त्यांनी भव्य दिव्य सेट उभा केला तसाच 15 ऑगस्ट 2014 साली महाराष्ट्राचा चित्ररथ जो दिल्लीमध्ये चालला तो नितीनजीने उभा केला होता, याचा देखील तुम्हाला आम्हाला सर्व अभिमान आहे। आणि त्यांचं शेवटची जी फीत आहे त्यामध्ये 11 ध्वनिफितीपैकी 2 ध्वनिफिताच्या बाबतीत एका फितीची चौकशी झाली पाहिजे, ज्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की एका हिंदी फिल्म कलाकाराबरोबर झालेल्या वादामुळे मला काम मिळत नव्हतं। हा फिल्म कलाकार कोण होता जो मराठी माणसांवर अन्याय करत होता आणि अशा प्रकारे फिल्म सिटी मधला दहशतवाद जो कुठेतरी थांबला पाहिजे हा देखील सरकारने विचार केला पाहिजे। आणि दुसरी गोष्ट त्यांनी जाता जाता लालबागच्या राजाच्या चरणी त्यांनी प्रार्थना वाहिली। लालबागच्या राजाचं कित्येक वर्ष सेट उभा करण्याचं काम नितीनजी करत होते आणि त्याच्या ध्वनिफितीत त्यांनी म्हटलं की कदाचित हा माझा शेवटचा नमस्कार असेल। त्याच्यासाठी लालबागच्या राजाच्या चरणी देखील मी प्रार्थना करतो आणि त्याच्या आत्म्याला शांती लाभो विनंती करतो आणि सरकारने एडलवाईज आणि हा फिल्म कलाकार कोण याची चौकशी करावी आणि तो फिल्म सेट एनडी स्टुडिओ सरकारने अधिकृतपणे त्याच्या कुटुंबाला विश्वासात घेऊन ताब्यात घ्यावा ही देखील मी सरकारला विनंती करतो। धन्यवाद। मंत्री महोदय।